इस्रो दौऱ्याची संधी मला कशी मिळेल यासाठी विद्यार्थी खूप प्रयत्नात असतात. प्रत्येकाला इस्रोला जाण्याची आवड आहे, विमानात बसण्याची आवड आहे. आणि विशेष म्हणजे हे इस्रो दौरा आपला विमानाने होतोय आणि हा जो विमानाचा प्रवास आहे तो विद्यार्थी आपल्या स्व कर्तृत्वावर करतायत. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं स्वागत करते लोकमतमध्ये. सोमवारपासून शाळेची घंटा वाजलेली आहे. नवीन प्रवेश आहे जी शाळेमध्ये झालेली आहे. शाळा म्हणजे आठवणीत राहणारा असा हा क्षण आणि त्यामुळे शाळेचा पहिला दिवस आहे तो सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने आहे, जी शाळा उपक्रम राबवत हा दिवस साजरा करते. मात्र कोल्हापुरातील एक अशी शाळा आहे ज्या शाळेमध्ये रात्रंदिवस रांगेमध्ये थांबून प्रवेश घेण्यासाठी पालक थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर हा प्रवेश मिळवण्यासाठी शाळा सुरू होऊनही दुसऱ्या दिवशी आजही पालक रांगेत थांबलेले पाहायला मिळतात. तर कोल्हापुरातील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग ही महापालिकेची शाळा म्हटल्यावरती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला कमी दिसते. पटसंख्या कमी असल्यामुळे विशेष करून या ठिकाणी ॲडमिशन्स होत नाहीत. मात्र कोल्हापुरातील ही अशी शाळा आहे ज्या शाळेमध्ये आता 2700 विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर 58 शिक्षक आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्याचबरोबर विविध उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात. त्यामुळे कोल्हापुरातील अधिक पालक आहेत जे आपल्या पाल्याला या शाळेमध्येच ॲडमिशन मिळावं यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतात. शाळेमध्ये राबवले जाणारे स्कॉलरशिपसाठीचे वर्ग असतील, त्याचबरोबर जे विद्यार्थी अभ्यासात कमी आहेत त्यांच्यावरती देखील विशेष परिश्रम आहेत जे येथील शिक्षक घेतात. त्यामुळेच या शाळेचा निकालही दरवर्षी उत्तम लागतो आणि त्याचबरोबर आहे या शाळेमधून शैक्षणिक सहलीसाठी देखील गुणवंत विद्यार्थ्यांना आहे जे निवडलं जातं. अशी ही कोल्हापुरातील महानगरपालिकेची शाळा. चला या शाळेविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. चालू शैक्षणिक वर्षामध्ये जवळपास 2700 पर्यंत आपली पटसंख्या गेलेली आहे. इयत्ता पहिलीसाठी आज अखेर आमच्याकडे 444 फॉर्म जमा झालेले आहेत. विद्यार्थी क्षमते आमची 400 आहे, परंतु म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये 50 याप्रमाणे आम्ही 8 वर्गांमध्ये 400 विद्यार्थी घेण्याचं निश्चित केलेलं होतं. परंतु जवळपास 444 फॉर्म जमा झालेले आहेत आपल्याकडे. पासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली जाते आणि त्याचा फायदा आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी होतो. आणि दरवर्षी आपलं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची राज्य आणि जिल्हा गुणवत्तामध्ये येण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि ह्या वाढत्या शिष्यवृत्तीच्या निकालामुळे आपल्या शाळेच्या पटसंख्येवर हा असा परिणाम होत आहे. खूप चांगल्या पद्धतीनं पालकांचा विश्वास आहे की या शाळेमध्ये आपण विद्यार्थी घातला तर निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांचं इथं भविष्य घडतंय आणि म्हणूनच विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात. गेले 3 वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेनं माननीय माझी आपल्या आयुक्त प्रशासक के मंजुरी लक्ष्मी मॅडम यांच्या सौजन्यातून, यांच्या सहकार्यातून इस्रो दौऱ्याची ट्रिप विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. जे की विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेले असतात अशा 25 विद्यार्थ्यांना इस्रो दौऱ्याची ट्रिप घडवून आणली जाते. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना विमान प्रवास, तिथे जाण्या येण्याचा पूर्ण खर्च, राहण्याचा खर्च अशी ही ट्रिप अतिशय चांगल्या पद्धतीनं ती आयोजित केली जाते. आणि याचा सुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर किंवा विद्यार्थी आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून खूप छान पद्धतीनं त्याचा विचार करतात आणि त्या संधीचा फायदा, इस्रो दौऱ्याची संधी मला कशी मिळेल यासाठी विद्यार्थी खूप प्रयत्नात असतात. प्रत्येकाला इस्रोला जाण्याची आवड आहे, विमानात बसण्याची आवड आहे. आणि विशेष म्हणजे हे इस्रो दौरा आपला विमानाने होतोय आणि हा जो विमानाचा प्रवास आहे तो विद्यार्थी आपल्या स्व कर्तृत्वावर करतायत. ही खरंच निश्चितच सर्वांसाठी, आम्हा पालक, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी निश्चित कौतुकास्पद अशा. पण आता आमची 58 शिक्षक कार्यरत आहेत. जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत अशा विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांनाही या प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. मला दुपारी शाळेत खाऊ देतात. शिक्षक चांगले शिकवतात. मी दुसरीपासून या शाळेत आहे. मला पेपरला चांगले मार्क पडले आहे. मी
कोल्हापुरातील महानगरपालिकेच्या 58 शाळा आहेत. या 58 शाळांमधील ही एक शाळा ज्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक आहेत जे रांगा लावून थांबलेले असतात. एक 2-2 दिवस या रांगा आहेत ज्या प्रवेशासाठी लागलेल्या असतात आणि त्यानंतर इथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. या ठिकाणचं गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे ज्यामुळे पालक आहेत जे विशेष करून या शाळेला पसंती देताना पाहायला मिळतात. या शाळेमध्ये तब्बल 58 शिक्षक आहेत जे 58 शिक्षक आता 2 सत्रामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी देखील जे अभ्यासात कमी असलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जादा तास घेतले जातात. सध्या शाळेमध्ये तुकड्यांची संख्या वाढलेली आहे मात्र वर्गखोल्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे. या शाळेमध्ये अनेक चांगले चांगले उपक्रम राबवले जातात आणि ह्या शाळेत शिक्षक अहोरात्र परिश्रम करून मुलांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं घडवतात. त्यामुळे या शाळेला प्राधान्य दिले जातं. नगरपालिकेची शाळा असून सुद्धा अतिशय गुणवत्तापूर्वक शिक्षण दिलं जातं. त्यामुळं म्हणजे इंग्लिश मिडियमची मुलं काढून सुद्धा या शाळेमध्ये प्रवेश घेतला जातो. आणखीन या शाळेचा गुणवत्ता इतकी चांगली आहे की आपल्या शाळेतील मुलं इस्रोसारख्या ठिकाणी शैक्षणिक सल त्यांची घडवून आणली जाते. त्यांना विमान प्रवासाचा अनुभव मिळतो आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्याचं काम सुद्धा इस्रोसारख्या ठिकाणी गेल्यामुळं आणखीन चांगल्या प्रकारे मिळतं. माझा मुलगा बालवाडीपासून आहे इथं. का ही शाळा प्रेफर करतात? ही शाळा शिक्षण चांगलं आहे आणि स्कॉलरशिपच्या दृष्टीनं पुढं IPS UPSC परीक्षेसाठी MPSC साठी तयारीसाठी मी इथं घातलं. पण इतर शाळा पण आहेत शहरामध्ये. आहेत पण ही आम्हाला जवळ पण आहे सोयीस्करपणे. ह्या शाळेबद्दल बरेच ऐकलेलं आहे. शिष्यवृत्ती इथं मुलं चांगल्या मार्काने पास होतात. शाळेचा नंबर आहे इथं त्यामुळे इथं घातलं. पहिलीपासूनच सेमी इंग्रजीचे वर्ग या ठिकाणी भरतात. त्यामुळे सेमी इंग्रजीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जी अधिक आहे ती मात्र संख्या अधिक पद्धतीने ह्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळे अभ्यासपूर्ण उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात. त्यामुळे आजही या शाळेला पालकांची पहिली पसंती असते आणि त्यामुळेच या शाळेला कोल्हापूरमध्ये खूप जास्त पद्धतीने पसंती पालक देतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आहे जो संपूर्णपणे शिक्षक आहेत जे योग्य पद्धतीने अभ्यास घेतात. त्यामुळेच गुणवंत असे विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि आपलं उज्ज्वल भविष्य घडवत आहेत. कोल्हापुरातील ही शाळा आणि ह्या शाळेविषयी आपण जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याबरोबरच मी तेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.